दिवसभर उकाड्याचा नाहक त्रास नागरिकांना जाणवत आहे। याचबरोबर राज्याच्या दक्षिण भाग असेल या ठिकाणी बहुतांश जिल्हे असे असतील, याच्यामध्ये सांगली असेल, कोल्हापूर असेल, सातारा असेल, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड, सोलापूर या ठिकाणी ढगांचं वातावरण तयार होते। ढग येत आहेत, मात्र पाऊस मात्र त्या ठिकाणी पाहायला मिळत नाही। प्री मान्सूनचा जो आपण पाऊस सांगतोय तो मात्र पाऊस प्री मान्सूनचा राज्यामध्ये झालेला नाहीये। याचबरोबर काही ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळत आहे। तसेच विदर्भाचा बहुतांश भाग जो असेल त्या ठिकाणी मात्र प्रचंड गरमी तेव्हा पाहायला मिळते। टेम्परेचरमध्येही सातत्याने त्या ठिकाणी वाढ पाहायला मिळते। मात्र येणाऱ्या काही दिवसात वातावरण आता बदलण्याची दाट शक्यता आहे, कारण बंगाल अरबी समुद्रातून जे काही वारं आहे ते वारं म्हणजे पश्चिमेकडून वारं जे आहे ते पूर्वेला सरकताना दिसत आहे। याचबरोबर अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरात हे दोन्ही समुद्र सध्या खूप ॲक्टिव्ह झालेले पाहायला मिळतात। पाठीमागच्या आठवड्यामध्ये बंगालच्या उपसागरामध्ये या ठिकाणी कमी दाबाचं क्षेत्र तयार झालं होतं। हे कमी दाबाचे क्षेत्र डिप्रेशन किंवा ते सायक्लोनिक स्टॉर्म तयार झाले नाही, मात्र हे सध्या म्यानमारचा दक्षिण भाग असेल या ठिकाणी सध्या स्थित आहे। आणि मान्सूनची जी रेषा असेल ती मान्सूनची रेषा ही अजून त्याच ठिकाणी सध्या पाहायला मिळते, म्हणजेच श्रीलंकेचा जो मध्यवर्ती भागापासून अंदमान निकोबारच्या बेटाच्या उत्तरेच्या भागापर्यंत मान्सूनने मजल मारले, मात्र आज मान्सूनने कोणतीही प्रगती केलेली पाहायला मिळते। मात्र येणाऱ्या काही दिवसात मान्सून अजून प्रगती करण्याची दाट शक्यता आहे, कारण की तसे वातावरण निर्मिती आपल्याला पाहायला मिळते, म्हणजे अरबी समुद्रामधून वाऱ्याची दिशा आणि काही सिस्टम प्रणाली डेव्हलप होण्याची दाट शक्यता आहे। अरबी समुद्रामध्ये सध्या एक कमी दाबाचं क्षेत्र म्हणजे लो प्रेशर एरिया हा डेव्हलप होतोय। याचबरोबर एक अँटी सर्क्युलेशन जे आहे म्हणजे सर्क्युलेशन आपण त्याला म्हणतो ते सर्क्युलेशन ही या ठिकाणी सध्या स्थित आहे। त्यामुळे पश्चिम भागामधून जे वार आहे ती म्हणजे अरबी समुद्र जे पश्चिमेकडून वारा आपण त्याला म्हणतो ते वारं जे आहे ते घाट माथ्यावरती म्हणजे राज्यभरामध्ये दाखल होत आहे। त्यामुळे पश्चिम किनारपट्टीचा बहुतांश भाग असेल, पश्चिम महाराष्ट्राचा बहुतांश भाग असेल या ठिकाणी तापमानामध्ये चढ उतार पाहायला मिळते। विदर्भामध्ये अजून 1 ते 2 दिवस तापमान वाढ पाहायला मिळण्याची दाट शक्यता। याचबरोबर उत्तर भारताचं जर सर्वप्रथम पाहिलं, उत्तर भारतामध्ये एक मध्यम स्वरूपाचा WD आहे। या WDच्या प्रभावामुळे उत्तर भारताचा जो पर्वतीय भाग असेल त्याच ठिकाणी आपल्याला हलक्या स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळण्याची दाट शक्यता। याचबरोबर आज रात्रीचा अंदाज जर पाहिला तर आज रात्री काही ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळेल। याच्यामध्ये सांगली जिल्ह्याचा जत तालुका असेल, कवठेमहांकाळचा काही भाग असेल, सोलापूरचा असेल, दक्षिण सोलापूर, उत्तर सोलापूर, याचबरोबर अक्कलकोट, याचबरोबर बार्शीचा काही भाग असेल, याही ठिकाणी ढगांचं वातावरण तयार आहे। तसेच लातूरचा दक्षिण भाग असेल, याचबरोबर धाराशिवचा दक्षिण भाग असेल, या ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळणार। रात्री जर पाहिलं, रात्री हे जे ढग आहे हे ढग इकडे पूर्वेला सरकण्याची दाट शक्यता आहे। याचबरोबर यवतमाळचा बहुतांश भाग असेल या ठिकाणी ढगाळ वातावरण पाहायला मिळते व राज्याच्या इतरत्र भागामध्ये मात्र पावसाची शक्यता फार कमी आहे। पुण्याच्या काही भागामध्ये ही ढगांचं वातावरण तयार होते, मात्र त्याही ठिकाणी आज रात्री पावसाची शक्यता फार कमी आहे। एकंदरीत जर पाहिलं तर कोकण किनारपट्टी असेल, पश्चिम महाराष्ट्राचा बहुतांश भाग असेल, या ठिकाणी जो प्री मान्सूनच्या ॲक्टिव्हिटी पाऊस पाहायला मिळत असतो त्या पावसामध्ये काही अंशी कमी झालेली पाहायला मिळते, कारण प्री मान्सूनचा जो सीझन आहे तो प्री मान्सूनचा सीझन जवळपास 31 मेपर्यंत असतो। तर 31 मेपर्यंत जो काही पाऊस रेकॉर्ड होतो तो प्री मान्सूनमध्ये आपण ग्राह्य धरला जातो आणि 1 जूनपासून जो पाऊस असतो त्याला आपण मान्सूनचा पाऊस आपल्याला पाहायला मिळत असतो। सध्या मात्र या ठिकाणी अपेक्षा फार कमी आहे। येणाऱ्या 24 तासात जर आपण पाहिला तर येणाऱ्या 24 तासामध्ये ही पावसाची शक्यता फार कमी असलेली पाहायला मिळते, मात्र काही ठिकाणी दुपारनंतर ढगांची निर्मिती होणार आहे आणि पाऊस पाहायला मिळेल। याच्यामध्ये जो ट्रफ रेषा जी आहे ती ट्रफ रेषा विदर्भ असेल, मराठवाड्याचा दक्षिण भाग असेल या ठिकाणी विखुरलेल्या स्वरूपात आहे। याच ठिकाणी ढगांची निर्मिती आजही पाहायला मिळणार आहे आणि उद्याही त्या ठिकाणी पाहायला मिळेल। त्याच्यामुळे नांदेड, लातूर, धाराशिव, सोलापूर, सांगली, कोल्हापूर हा जो पट्टा असेल आणि बीडचा काय भाग असेल, धाराशिवचा भाग असेल, परभणी, हिंगोलीचा काय भाग असेल, या पट्ट्यामध्ये आपल्याला ढगांची निर्मिती पाहायला मिळण्याची दाट शक्यता आहे। तसेच कोल्हापूरचा जो घाटमाथा असेल त्याच भागामध्ये आणि सिंधुदुर्गचा दक्षिण भाग असेल या ठिकाणी ढगांची व्याप्ती पाहायला मिळेल। काही अंशी पाऊस पाहायला मिळण्याची दाट शक्यता आहे, मात्र हलका पाऊस असेल, जोरदार पाऊस वगैरे पाहायला मिळणार आहे। याचबरोबर मुंबई असेल, ठाणे असेल, पालघर असेल, रायगड असेल, पुण्याचा बहुतांश भाग असेल या ठिकाणी मात्र पावसाची शक्यता फार कमी आहे। मुंबईचे याचबरोबर ठाण्याचे आपले मित्र आहेत, अलिबागचे मित्र आहेत, ते सातत्यानं विचारतात ठाण्यामध्ये काय पाऊस कधी पडणार आहे, मात्र ठाण्यामध्ये पावसाला अजून काही दिवस आपल्याला पाहायला मिळतं। येणाऱ्या 1 ते 2 दिवसात वातावरण निर्मिती होईल व जो घाटमाथा असेल आणि पश्चिम कोकणाचा जो पश्चिम भाग असेल या ठिकाणी पावसाच्या नोंदी आपल्याला लवकरच पाहायला मिळण्याची दाट शक्यता आहे। याचबरोबर IMDच्या हवामान खात्याच्या अंदाजानुसार आपण पाहिलं तर येणाऱ्या 24 तासात अकोला, अमरावती, वर्धा
या ठिकाणी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला. या ठिकाणी हीट वेव्ह जर राहणार आहे शक्यता कोणत्या या ठिकाणी 45 ते 47 डिग्री सेल्सिअस तापमान पाहायला मिळेल. याचबरोबर वर्धा असेल, नागपूर असेल, यवतमाळ, हिंगोली आणि नांदेड याही ठिकाणी हीट वाढण्याची दाट शक्यता आहे. त्या ठिकाणी अलर्ट जारी करण्यात आला. त्या ठिकाणी तापमान वाढ पाहायला मिळू शकतो. तसेच लातूर, धाराशिव, याचबरोबर सोलापूर असेल, सांगली असेल, सातारा, पुणे, याचबरोबर रायगड असेल आणि रत्नागिरी असेल या ठिकाणी IMDने काही ठिकाणी लाईटनिंग थंडरस्टॉर्मची ॲक्टिव्हिटी पाहायला मिळण्याची दाट शक्यता. तसेच कोल्हापूर असेल आणि सिंधुदुर्ग असेल या 2 जिल्ह्यासाठी येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. त्या ठिकाणी काही अंशी ढगांची निर्मिती होऊ शकतं. लाईटनिंग थंडरस्टॉर्म पाहायला मिळण्याची शक्यता IMD खात्याने व्यक्त केली आहे. तर हे होतं येणाऱ्या 24 तासात राज्याचं हवामान अपडेट. जर आता आपण हवामान अपडेट या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब जर केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करा, बेल आयकॉन करा. धन्यवाद.